विद्यार्थी मित्रांनो, ऑसिलेशन या चॅप्टरची रिव्हिजन करत असताना आपण लिनियर एसएचएम, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम, एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन अँड डिस्प्लेसमेंट सोबतच रिझल्टंट ऑफ 2 एसएचएम आणि ग्राफिकल ॲनालिसिस हा भाग पूर्ण केला होता. मगा या आधीच्या व्हिडिओत मी तुम्हाला डॅम्प्ड ऑसिलेशनचा कन्सेप्ट सुद्धा सांगितला. डॅम्प्ड ऑसिलेशन म्हणजे ज्या ऑसिलेटरी मोशनमध्ये ॲम्प्लिट्यूड ही कमी कमी होत जाते. उदाहरणार्थ, जर आपण झोका दिला आणि एकदाच झोका दिल्यावर सोडून दिला तर तो झोका हळूहळू हवेचा जो व्हिस्कस ड्रॅग आहे त्याच्यामुळे हळूहळू झोका मंदावतो आणि त्याची ॲम्प्लिट्यूड कमी कमी होत जाते. तर डॅम्प्ड ऑसिलेशन्स त्याचप्रमाणे आणखी फ्री व्हायब्रेशन्स आणि फोर्स व्हायब्रेशन्स हे दोन प्रकार येतात. फ्री व्हायब्रेशन्स म्हणजे ज्याला एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स न लावता जर एखादं ऑब्जेक्ट व्हायब्रेट होत असेल तर त्याला फ्री व्हायब्रेशन्स असं म्हणता येईल. फोर्स व्हायब्रेशन्स म्हणजे पिरियॉडिकली फोर्स अप्लाय केल्यामुळे जर व्हायब्रेशन्स उत्पन्न होत असतील तर त्याला फोर्स व्हायब्रेशन्स असं आपण म्हणतो. चॅप्टरच्या शेवटच्या भागामध्ये फ्री व्हायब्रेशन्स आणि फोर्स व्हायब्रेशन्स या टॉपिकवर माहिती आलेली आहे. एनर्जीज बाबतीत जर बोलायचं झालं तर सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये पार्टिकल गतीमध्ये असल्यामुळे त्याला कायनेटिक एनर्जी सुद्धा असते आणि त्याची जी व्हेलॉसिटी आहे ही मोमेंटरीली कुठेतरी झिरो होते ज्यावेळेला पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला जातो. त्यामुळे त्या ठिकाणी त्याची कायनेटिक एनर्जी झिरो होईल, परंतु त्याच्यावर जो रिस्टोरिंग फोर्स ॲक्ट होतो आहे तर एक्स्ट्रीम पोझिशनला असताना कायनेटिक एनर्जी झिरो असेल पण पोटेन्शियल एनर्जी विल बी मॅक्झिमम. तर कायनेटिक एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम याचे इक्वेशन्स साधारणतः तुम्हाला व्हेलॉसिटीचा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यावरून कायनेटिक एनर्जी हाफ mv² या फॉर्म्युल्यामध्ये व्ही ची व्हॅल्यू ओमेगा √a² - x² ही जर सबस्टिट्यूट केली तर कायनेटिक एनर्जीचं सूत्र येईल हाफ mω² ब्रॅकेटमध्ये a² - x² आणि पोटेन्शियल एनर्जीचं सूत्र, पोटेन्शियल एनर्जी मीन्स वर्क डन इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आणि फोर्सचा फॉर्म्युला kx हा जर सबस्टिट्यूट केला तर पोटेन्शियल एनर्जीचं सूत्र येईल हाफ kx² किंवा हाफ mω² x². So the total energy of a particle performing linear SHM is both, it is kinetic energy plus potential energy. याचा ग्राफ पुस्तकामध्ये व्यवस्थित एक्सप्लेन केलेला आहे. इक्वेशन्स सुद्धा पुस्तकामध्ये दिलेले आहेत. हा सगळा रिव्हिजनचा भाग होता. आता ऑसिलेशन या चॅप्टरवर तुम्ही स्वतः पुस्तक वाचून तयारी करावी आणि पुस्तकाच्या शेवटी, चॅप्टरच्या शेवटी आलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना सोडवण्याचा प्रयत्न करा. सोबतच टाईम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलमवरचे गणित असतील किंवा एनर्जीवरचे गणित असतील तर ते गणितसुद्धा पुस्तकामध्ये नवीन पद्धतीने बॉक्समध्ये सोडवून दाखविलेले आहेत. त्यांनासुद्धा तुम्हाला बघायचं आहे. यानंतर बोर्डवर मी एक नवीन चॅप्टरला पण आज सुरुवात करतो आहे, तर त्या संदर्भात बोर्डवर बघूया. विद्यार्थी मित्रांनो, नवीन पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. यावेळेला 12वीला एकंदरीत 16 चॅप्टर्स फिजिक्स या विषयाचे आपल्याला पूर्ण करायचे आहेत. या 16 चॅप्टर्सपैकी आपण जे एक्स्ट्रा क्लासेस 12वीसाठी घेतले होते त्यामध्ये साधारणतः 4 चॅप्टर्स आपले कंप्लीट झाले होते. त्यामुळे उर्वरित 12 चॅप्टर्स आपल्याला अभ्यासायचे आहेत.
त्यात सुद्धा कदाचित यावर्षी पूर्ण वेळ कॉलेज होण्याची प्रक्रिया शासन निर्णयावर अवलंबून असल्यामुळे सिलेबस सुद्धा काही प्रमाणात कमी करण्यात येईल अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे आज आपण युनिट नंबर 3 कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन या चॅप्टरला सुरुवात करतोय. कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस या टायटलवरूनच तुमच्या लक्षात येईल पदार्थाच्या 3 अवस्था असतात. सॉलिड म्हणजे घन पदार्थ, लिक्विड म्हणजे द्रव पदार्थ आणि गॅसियस म्हणजे वायू स्वरूपात असलेले पदार्थ. आता गॅसेस कसे असले पाहिजेत या संदर्भात, कारण गॅसचे मॉलिक्युल्स हे अतिशय सूक्ष्म आहेत जे डोळ्यांनी आपण बघू शकत नाही. मग गॅसेसचे जे मॉलिक्युल्स आहेत हे आयडियली स्पेरिकल इन शेप असले पाहिजेत. त्यानंतर ते कंटिन्युअस मोशनमध्ये फिरत असले पाहिजेत. त्यानंतर ते इलॅस्टिक बॉडीसारखे बिहेव करत असले पाहिजेत. हे गॅस मॉलिक्युल्स एकमेकांसोबत कोलाइड होत असले पाहिजेत. त्यांची मोशन ही ब्रॉनियन मोशन म्हटल्या जाते, म्हणजे रँडम मोशनमध्ये ते फिरत असतात आणि वेगवेगळ्या मॉलिक्युलला वेगवेगळ्या व्हेलॉसिटीज असतात. परत हे मॉलिक्युल्स ज्या स्पेसमध्ये ज्या ठिकाणी हे ठेवण्यात आले आहेत तर त्यांना जेवढी जागा उपलब्ध असेल तेवढी सगळी जागा ते मॉलिक्युल ऑक्युपाय करतात. अशा सगळ्या ॲझम्पशन्सवर आधारित कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेसची मांडणी आहे. तुम्ही केमिस्ट्री या विषयामध्ये 3 लॉज शिकले आहात गॅसेसच्या संदर्भातले. ते 3 लॉज जे आहेत ते म्हणजे बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि गे-लुसॅक्स लॉ. आता बॉइल्स लॉ काय सांगतो तर 3 पॅरामीटर्सचा आपण अभ्यास करतो: प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. जर आपण टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं असेल तर प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. म्हणजेच प्रेशर जर वाढवलं तर व्हॉल्यूम कमी होतो. गॅसेसचे जे मॉलिक्युल्स आहेत यांना जर आपण दाब दिला तर ते प्रेशर वाढवणे, दाब देणे याचा अर्थ प्रेशर वाढवणे, मग त्याचा आकारमान कमी होईल, व्हॉल्यूम कमी होईल आणि टेम्परेचर यावेळेला कॉन्स्टंट असेल. सो P इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू V. This is Boyle's law. Now, what is Charles' law? Charles' law is again related to pressure, volume and temperature. Pressure is directly proportional to temperature or volume is directly proportional to temperature provided the third parameter is constant. Pressure constant असेल तर टेम्परेचर वाढवल्याने व्हॉल्यूम वाढत जाईल, डायरेक्ट प्रोपोर्शनल आहे. आणि जर तुम्ही व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवला असेल तर टेम्परेचर वाढवल्यावर प्रेशर वाढत जाईल. हे उदाहरण आहे आपला प्रेशर कुकरचं उदाहरण, की प्रेशर कुकरमध्ये आपण व्हॉल्यूम फिक्स करून ठेवला आहे आणि टेम्परेचर वाढवतो आहे हीट सप्लाय करून. त्याच्यामुळे प्रेशर वाढतं कुकरमधलं आणि अन्न लवकर शिजतं. तर PV इज इक्वल टू RT याला आपण आयडियल गॅस इक्वेशन म्हणतो. PV इज इक्वल टू nRT where n is number of moles of a gas. So PV इज इक्वल टू nRT हे आयडियल गॅस इक्वेशन तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकले आहात. तर या संदर्भातच आपण बोर्डवर माहिती बघूया. विद्यार्थी मित्रांनो, कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस या चॅप्टरची सुरुवात ही आयडियल गॅस इक्वेशन पासून करता येईल आपल्याला. आणि आयडियल गॅस इक्वेशन म्हणजेच प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर या 3 पॅरामीटर्सला जर तुम्ही इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहिलं तर PV इज इक्वल टू RT हे इक्वेशन बनतं. मी या ठिकाणी 3 पॅरामीटर्सवर आधारित 3 लॉज एक्सप्लेन केलेले आहेत.
टी इज कॉन्स्टंट, टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर प्रेशर वाढवल्यास व्हॉल्यूम कमी होतो किंवा व्हॉल्यूम वाढवल्यास प्रेशर कमी होईल. याला आपण बॉइल्स लॉ असं म्हणतो. जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवला असेल तर प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर जर वाढवलं तर प्रेशर वाढत जाईल किंवा प्रेशर जर वाढवलं तर टेम्परेचर वाढत जाईल. हा आहे गे-ल्युसॅक्स लॉ. तिसरा पॅरामीटर, जर प्रेशर कॉन्स्टंट असेल तर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. म्हणजेच व्हॉल्यूम हा वाढेल इफ देअर इज इन्क्रीज इन टेम्परेचर. दिस इज चार्ल्स लॉ. सो आयडियली इफ यू कन्सिडर मॉलिक्युल्स ऑफ अ गॅस इनसाइड अ कंटेनर, हा आपण स्टील फोटो काढल्यासारखा फोटो आहे की असे काहीतरी गोल मॉलिक्युल्स असले पाहिजेत आणि इथे स्थिर दाखवण्याचा प्रयत्न आहे की सगळे मॉलिक्युल्स स्थिर आहेत. प्रत्यक्षात असं कधीच नसतं. मॉलिक्यूल हे नेहमी रँडमली फिरत असतात, पण सगळे मॉलिक्यूल हे आकाराने सारखे असतात. एका गॅसचे मॉलिक्यूल एकसारखेच असतील. नायट्रोजनचे मॉलिक्युल्स घेतले तर त्यांचं प्रत्येकाचं मास सारखं राहील. ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स असतील तर प्रत्येकाचं मास सारखं राहील. तुम्ही वेगवेगळ्या गॅसचे जे मॉलिक्युल्स आहेत ते सगळे एका कंटेनरमध्ये जर असतील तर ते रँडम मोशनमध्ये फिरत असतील. आणि ही रँडम मोशन इथे मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ही रँडम मोशन पार्टिकल्स परफॉर्म करत असताना गॅसचे मॉलिक्यूल एकमेकांसोबत धडकतात. धडकल्यानंतर त्यांचा पाथ बदलतो, रस्ता बदलतो. दोन सक्सेसिव्ह कोलिजन्सच्या मध्ये साधारणतः जितकं अंतर मॉलिक्युल्स कव्हर करतात त्याला मीन फ्री पाथ असं म्हणतात. सो मीन फ्री पाथ मीन्स द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द मॉलिक्यूल, गॅस मॉलिक्यूल, ड्युरिंग टू सक्सेसिव्ह कोलिजन्स. दोन धडकांच्या मध्ये जितकं अंतर मॉलिक्यूलनी प्रवास केला असेल, ट्रॅव्हल केलं असेल, त्याला मीन फ्री पाथ असं म्हणतात. आणि हा मीन फ्री पाथ आपण जर लॅम्बडा या सिम्बॉलने दाखवत असू तर आपण हे सिद्ध करू शकतो की लॅम्बडा हा डिपेंड करतो दोन फॅक्टर्सवर. एक फॅक्टर म्हणजे तो जो कंटेनर आहे ज्याच्यामध्ये गॅस मॉलिक्युल्स घेतलेले आहेत त्या कंटेनरमध्ये गॅस मॉलिक्यूलची डेन्सिटी किती आहे. डेन्सिटी जर जास्त असेल, घनता जर जास्त असेल, म्हणजे कमी व्हॉल्यूममध्ये जास्त गॅस मॉलिक्युल्स फिरत असतील तर जास्त धडका होतील, म्हणजे मीन फ्री पाथ कमी राहील. धडका लवकर लवकर होतील, कोलिजन्स लवकर लवकर होतील, म्हणजे मीन फ्री पाथ हा कमी राहील. आणि त्या कंटेनरचा जो दोन वॉल्समधलं डिस्टन्स आहे तर ते डी या लेटरने आपण दाखवलं तर डी स्क्वेअर म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया आपण कन्सिडर करतोय. तर मीन फ्री पाथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शनल एरिया ऑल्सो. इट मीन्स लॅम्बडा is equal to 1 upon under root 2 pi d square n by v, where n by v is the density of the gas molecules. हा फॉर्म्युला पुस्तकामध्ये आलेला आहे. त्यानंतर एक अतिशय महत्त्वाचं एक्सप्रेशन आहे जे पुस्तकामध्ये आलेलं आहे आणि ते एक्सप्रेशन आहे प्रेशर ऑफ an ideal gas. When an ideal gas is stored inside a container, definitely the gas molecules they will collide with the wall of container. आणि भिंतीवर धडकणाऱ्या मॉलिक्युल्समुळे त्या भिंतीवर त्यांचं प्रेशर एक्झर्ट होतं आणि त्याचा जो फॉर्म्युला येतो प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस मॉलिक्युल्स, फॉर्म्युला येतो प्रेशर इज इक्वल टू 1/3 n upon v, where n is the number of molecules, v is the volume of the container. आपण इमॅजिन करतोय एक क्यूब म्हणजे ज्याची लांबी, रुंदी आणि उंची तिन्ही सारख्या आहेत असा परफेक्टली क्यूबॉइड, आणि त्यामध्ये n नंबर ऑफ मॉलिक्युल्स जर रँडमली फिरत असतील आणि प्रत्येक मॉलिक्यूलचं मास जर स्मॉल m असेल आणि त्या सगळ्या मॉलिक्युल्सच्या ज्या व्हेलॉसिटीज आहेत तर व्हेलॉसिटी वेगवेगळ्या असतात हे मी तुम्हाला सांगितलं. पण या ठिकाणी जी व्हेलॉसिटी आपण कन्सिडर केली आहे व्ही स्क्वेअर लिहिलेला दिसतो आहे, ही व्हेलॉसिटी म्हणजे मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी आहे. आणि ही मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी का घेतात
कारण काही मॉलिक्यूल राईट साईडला जात असतील तर त्यांची व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह कन्सिडर करावी लागेल, पण काही मॉलिक्यूल्स लेफ्ट साईडला ट्रॅव्हल करत असतील तर त्यांची व्हेलॉसिटी निगेटिव्ह साईननी डिस्प्ले करावी लागेल. परंतु प्रत्यक्षात व्हेलॉसिटी निगेटिव्ह नसते, म्हणून आपण व्हेलॉसिटीचा मीनचा स्क्वेअर करतो, म्हणजे निगेटिव्ह साईन विल बी कन्व्हर्टेड इंटू पॉझिटिव्ह साईन. महत्त्वाचा आहे हा फॉर्म्युला, हा प्रत्येकाने पाठ करायचा आहे. प्रेशर इज इक्वल टू 1/3 N/V mv². आता हे एक्सप्रेशन कसं आलं, आता मी इथे डायरेक्ट फॉर्म्युला लिहिलेला दिसतोय, तर त्याच्या स्टेप्स या ठिकाणी मी थोडक्यात एक्सप्लेन केले आहेत, ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला बघायचे आहेत. आता प्रेशर एक मॉलिक्यूल प्रेशर बिल्ड करणार आहे, त्याच्यामुळे आपण कन्सिडर करतोय जे मॉलिक्यूल एक्स या दिशेने प्रवास करतात आहे. मग एक्स या दिशेने प्रवास करणारा मॉलिक्यूल जो आहे हा, जेव्हा त्याचं मास m आहे आणि त्याची व्हेलॉसिटी vx आहे, vx या सिम्बॉलने आपण दाखवतोय, तर त्याचं मोमेंटम झालं मास इंटू व्हेलॉसिटी m इंटू vx. vx का लिहिला, कारण व्हेलॉसिटी ऑफ अ मॉलिक्यूल ट्रॅव्हलिंग अलॉंग एक्स ॲक्सिस, म्हणून m इंटू vx हे झालं त्याचं मोमेंटम. त्या मोमेंटमनी तो वॉलला धडकला, पण वॉलला धडकल्यानंतर त्याचं इलास्टिक कोलिजन आहे, तो परत रिव्हर्स आला, तर चेंज इन मोमेंटम हा मोमेंटम बिफोर कोलिजन मायनस मोमेंटम आफ्टर कोलिजन, तर नेट इफेक्टिव्ह चेंज इन मोमेंटम येईल -2mvx. आणि त्याच्या सक्सेसिव्ह एका वॉलवर धडक होण्यासाठी लागणारा जो वेळ आहे, आपण असं इमॅजिन करू की कंटेनरची लेंथ L आहे, तर L इतकं अंतर एकदा ट्रॅव्हल करून तो कोलाइड करेल, परत येईल, परत दुसऱ्यांदा कोलाइड करेल, तोपर्यंत त्यांनी 2L इतकं अंतर कव्हर केलेलं असेल, म्हणून इथे 2L हा फॅक्टर आला आहे, डिस्टन्स. आपल्याला टाइम काढायचा आहे, मग आपलं सोपं सूत्र आहे व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, देअरफॉर टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. मग डेल्टा टी मीन्स द टाइम बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स इज डेल्टा टी इज इक्वल टू 2L अपॉन vx. मग आपल्याजवळ चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम म्हणजे फोर्सचं सूत्र आलं. फोर्स इज मोमेंटम अपॉन टाइम. फोर्स इज चेंज इन मोमेंटम 2mvx अपॉन टाइम इज 2L अपॉन vx. तर फोर्स ॲक्टिंग एक्झर्टेड ऑन द वॉल ड्यू टू द मॉलिक्यूल ट्रॅव्हलिंग अलॉंग एक्स ॲक्सिस विल बी गिवन बाय mvx² अपॉन L. याच पद्धतीने तुम्हाला Fy Fz या सगळ्यांचं फोर्स एकत्रित कॅल्क्युलेट करावा लागेल, आणि तो फोर्स कॅल्क्युलेट केल्यानंतर प्रत्येकाचं मीन व्हेलॉसिटी vx² प्लस vy² प्लस vz² या सगळ्यांची एकत्रित व्हेलॉसिटी v² या सिम्बॉलनी जर आपण दाखवली, तर प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, दॅट विल बी mv² अपॉन L³. म्हणजे शेवटी हा फॉर्म्युला तुम्हाला मिळेल. प्रेशर इज इक्वल टू, आता इथे 1/3 फॅक्टर का आला, कारण प्रेशर आपण एका वॉलवर कन्सिडर करतोय. आपण असं इमॅजिन करू की जर टोटल मॉलिक्युल्सपैकी 1/3 मॉलिक्यूल हे एक्स साईडच्या वॉलला धडकत असतील, 1/3 मॉलिक्यूल हे वाय साईडच्या वॉलला धडकत असतील, आणि 1/3 मॉलिक्यूल्स हे झेड साईडच्या वॉलला धडकत असतील, म्हणून प्रेशर ऑन वन वॉल इज इक्वल टू 1/3 N/V mv². विद्यार्थी मित्रांनो, इतका पार्ट सुरुवातीच्या 2 ते 3 पेजेसमध्ये पुस्तकात कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस या चॅप्टरमध्ये आलेला आहे, आणि तोच आपला आजच्या चॅप्टरची सुरुवात, तुमचं होमवर्क आहे. इतका पार्ट तुम्हाला वहीमध्ये व्यवस्थित लिहायचा आहे. बाकी आपण नंतरच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू.